तर जय महाराष्ट्र पब्लिक। तर सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता सगळ्यात मोठा अपडेट म्हणजे की जीआर कधी येईल कॉलेजला। भरपूर जणांचा प्रश्न आहे, भरपूर जणांचे डाऊट, इतके डाऊट आहे, भरपूर जण कन्फ्युजन मध्ये। आता कॅरी ऑन पाहिजेच मुलांना, बट कधी येईल हा विद्यापीठाने जर दिला नाही तर कॅरी ऑन लागूच होणार नाही। आता 10 तारखेला अपडेट आला होता आपला जीआरचा सरकारकडून, बट ते अजून कॉलेजने दिलेला नाही। तर या व्हिडिओमध्ये पूर्ण अपडेट मी सांगणार आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला करूया सुरू। तर कधी येईल जीआर? आता महाराष्ट्र शासनाने तर जीआर दिलाच होता, विद्यापीठाला जीआर दिलेलाच आहे, तो कधी 10 तारखेला दिलेला आहे, बट अजून विद्यापीठाने जीआर नाही दिलेला। आता आपली इन्सम येईल, इन्सम कधी आपली आता 10 मार्च पासून आपली इन्सम स्टार्ट होईल। तर इन्सम स्टार्ट होईल म्हणजे जीआर येऊन काही उपयोगच होणार नाही, बरोबर आहे की नाही। आता जर जीआर आला, इन्समच्या आधी जीआर यायला पाहिजे, जीआर जर नंतर आला तर तो ऍप्लिकेबलच होणार नाही। आता आपल्याला एक्झाम फॉर्म वगैरे फिलअप करावं लागतील। तर हा जीआर माझे मत, आता शिवजयंती तर 2-3 दिवसात हा जीआर यायलाच पाहिजे, हे झालं माझं मत। आता आम्ही भरपूर जणांच्या कॉलेजमध्ये गेलो, एचओडी सरांना भेटलो। आता संगमनेरला गेलो होतो त्या दिवशी, तर तिथे एचओडी सरांना भेटलो, प्रिन्सिपल सरांना भेटलो, त्यांना विचारलं की जीआर वगैरे कधी येईल। ते म्हटले आता मागच त्यांनी अपडेट दिला होता। अपडेट म्हणजे कॅरी ऑन दिला होता, कधी आता कोरोना आला होता 19ला, त्यावेळेस ते म्हटले त्यावेळेस दिला होता आम्ही, बट आता सांगता येत नाही ते असं बोलत आहे। म्हणजे शक्यतो देऊ पण शकतात, पण त्या अपडेट जसा येईल तसं आम्ही करू। तर ते एकाचा निर्णय नाही राहत मित्रांनो, तो भरपूर साऱ्या युनिव्हर्सिटी मिळून हा निर्णय घेते। तर हा जीआर शक्यतो येऊ शकतो, 2-3 दिवसात यायलाच पाहिजे, कारण 10 दिवस झाले। आता मागचा अपडेट कधी आला होता? 10 फेब्रुवारीला हा जीआर आला होता महाराष्ट्र शासनाचा, बट आता कॉलेजकडून कधी येईल? तर हा जीआर यायलाच पाहिजे। आता फेज 1 मध्ये तर भरपूर साऱ्या मुलांचा डाऊट हाच आहे की हा जीआर कधी येईल, कारण जीआर जर आला नाही तर कॅरी ऑन ऍप्लिकेबलच होणार नाही आपल्याला। बट आशा आहे की जीआर यायलाच पाहिजे। तर हा जीआर येईल, टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमचा अभ्यास वगैरे चालू ठेवा, जीआरच्या भरोशावर राहू नका। जीआरच्या भरोशावर जर राहिले तर अवघड होऊन जाईल, लक्षात ठेवा। आणि अपडेटमध्ये राहायचा मित्रांनो। आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा, कारण असेच अपडेट आपण डेली घेऊन येत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। आणि टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो, वायडी तर वायडी, टेन्शन घ्यायचं नाही। मी पण भरपूर सारे प्रयत्न केले होते, पण मी वायडी नाही पडलो। कशामुळे? जिद्द अशीच होती का सब्जेक्ट काढायचे म्हणजे काढायचेच। हा अपडेट जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि परत एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कायम असत राहा।